नमस्कार. आज आपण एक अशा कथेचं विश्लेषण करणार आहोत जी आपण लहानाचे मोठे होताना अनेकदा ऐकली असेल. वृंदावनचा लोणी चोर. पण आज आपण याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ही फक्त एका खोडकर मुलाची आणि त्याच्या लोणी चोरण्याच्या सवयीची साधीसुधी गोष्ट नाहीये बरं का. यामागे दडलेली सामाजिक वीण आणि माणसांमधली भावनिक जोडणी समजून घेणं हा खरोखरच एक रंजक अभ्यास आहे. तर चला या कथेच्या आत दडलेला अर्थ आपण उलगडून बघूया. आता आपण जरा त्या प्रसंगाची कल्पना करूया. एकदम रहस्यमय वातावरण आहे. कृष्ण आणि त्याचे मित्र एका मोठ्या झाडामागे अगदी श्वास रोखून वाट पाहत लपून बसलेत. आणि समोरून कोण येतंय तर गावातल्या गोपी, डोक्यावर ताजे दही आणि लोण्याने भरलेली मडकी घेऊन. अशावेळी तयार रहा ही मित्रांमधली कुजबूज त्या क्षणाची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचवते. काय होणार आहे पुढे? तर आपला पहिला भाग आहे सूर्यप्रकाशित वृंदावनातील गडबड, म्हणजेच बाजारात जाण्याच्या रोजच्या कामात येणारा व्यत्यय. बघूया हे सगळं नक्की कसं घडायचंय. तुम्हाला वाटत असेल ही फक्त एक साधी खोडी होती? अजिबात नाही. ही एक अतिशय हुशारीने आणि टप्प्याटप्प्याने आखलेली रणनीती होती. आधी त्या मोठ्या झाडामागे लपायचं, मग अत्यंत शांतपणे योग्य वेळेची वाट पाहायची आणि बरोबर वेळ साधून अचानक बाहेर उडी मारायची. आणि नुसती उडी नाही तर मित्रांसोबत चक्क एक मानवी भिंत तयार करून रस्ता अडवायचा. एक प्रकारे ही गोपींची कोंडी करण्याची अतिशय हुशारीने आखलेली योजनाच होती. आणि मग अचानक समोर येऊन काय ऐकूयाचं? तिथेच थांबा, पुढे जाण्यासाठी तुम्हाला लोणी कर भरावा लागेल. विचार करा, हा किती हास्यास्पद आणि तरीही ऊर्जा देणारा क्षण असेल. अचानक समोर आलेल्या या लहानग्याच्या निरागस पण अत्यंत धाडसी मागणीमुळे कोणालाही आश्चर्याचा धक्का बसणं अगदी स्वाभाविकच आहे, नाही का? आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. मोठा लोणी आणि गोपींसोबतचा सामना. हा प्रसंग आणखीच मजेशीर होत जातो. आता रोजच्या या अडथळ्यामुळे वैतागलेल्या गोपी कमरेवर हात ठेवून काय म्हणतायत? कृष्णा, तू खूपच खोडकर आहेस, बाजूला हो. त्या पुरत्या थकून गेल्या आहेत. पण एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. त्यांच्या या वरवरच्या रागीट बोलण्यातही एक अथांग वात्सल्य दडलेले आहे, जे लपून राहत नाही. आणि मग जेव्हा एखादी गोपी या अडथळ्यातून गुपचूप पुढे सटकण्याचा प्रयत्न करते, तेव्हा काय होतं? कृष्ण तिच्या मडक्यावर काठीने अगदी हळूच टॅप करतो आणि प्लॉप आवाज करत दही खाली सांडतं. हा छोटासा तपशील त्या संपूर्ण प्रसंगाला इतका जिवंत बनवतो की आपल्याला तो प्लॉप आवाज खरोखर ऐकू आल्यासारखा वाटतो. आता यानंतर जे घडतं ना, ते सर्वात जास्त लक्षवेधी आहे. दही खाली सांडतं, कृष्ण ते पटकन आपल्या बोटांनी गोळा करतो आणि अगदी आनंदाने आपल्या मित्रांसोबत खाऊ लागतो. आणि कमाल म्हणजे रागावलेल्या गोपींनाही हे सगळं बघून हसू अनावर होतं. त्यांची सगळी चिडचिड एका क्षणात सामूहिक आनंदात कशी विरघळून जाते हे खरंच पाहण्यासारखं आहे. एक छोटीशी खोडी सर्वांना एकत्र आणून किती मोठा आनंद देऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. याचबरोबर आपण तिसऱ्या भागाकडे येतोय, युक्त्या, सांडलेले दही आणि हास्य, जिथे या खोडकर मुदावर मात करण्याचे प्रयत्न सुरू होतात. आता रोजचंच हे नुकसान टाळण्यासाठी गोपीही काही कमी नव्हत्या. त्यांनीही क्लासिक युक्त्या लढवायला सुरुवात केली, जसं की डोक्यावर मुद्दामून रिकामं मडकं घेऊन चालायचं आणि खरं लोणी दुसऱ्या एखाद्या टोपलीत सुरक्षित लपवायचं. पण प्रश्न हा आहे की कृष्णाच्या तीक्ष्ण निरीक्षण शक्तीपुढे ही हुशारी टिकेल का? अजिबात नाही. अत्यंत खोडकरपणे डोळा मारत तो बरोबर त्या लपवलेल्या टोपलीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, लोणी तिथे लपले आहे. आपले गोपी त्याला नेहमी इतक्या अचूकपणे कसं समजतं हे पाहून गोपी अक्षरशः थक्क होतात. त्याची ही चलाखी खरंच लाजवाब आहे. आता दिवसभराच्या या खेळानंतर वेळ येते ती चौथ्या भागाची, यशोदेकडे तक्रारी आणि संध्याकाळचा न्याय. रोजच्या या खोड्यांना कंटाळून गोपी आता थेट यशोदा मैयाकडे येतात. तुझा मुलगा आम्हाला रोज त्रास देतो, अशी त्यांची तक्रार असते. त्या थकून गेल्या आहेत ही खरंय, पण तरीही त्या तक्रारीत कृष्णाबद्दलचा जिव्हाळा स्पष्ट जाणवतो. त्या मनापासून त्याच्यावर रागवलेल्या नसतात, पण त्याची ही खोडकर वृत्ती त्यांना आईच्या कानावर घालायची असते. आणि मग येतो तो महत्वाचा क्षण. यशोदा कृष्णाला जवळ बोलावते आणि या संपूर्ण कथेतील सर्वात मध्यवर्ती प्रश्न विचारते, तू सर्वांना इतका त्रास का देतोस? आपण सगळेच या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत असतो, कारण हेच उत्तर या कथेचा संपूर्ण अर्थ बदलून टाकणार असतं. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या पाचव्या आणि शेवटच्या भागाची, शुद्ध प्रेमाने बनवलेले.
एक हृदयस्पर्शी सत्य. कृष्णाचं ते उत्तर आहे का? मैया, त्यांचे लोणी अधिक चविष्ट लागते कारण ते प्रेमाने बनवलेले असते. किती निरागस आणि हृदयस्पर्शी समर्थन आहे हे. या एका वाक्याने गावातल्या लोकांचा उरला-सुरला रागही एका क्षणात वितळून जातो. हे उत्तर त्याच्या खोड्यांमागील खरी, निखळ भावना आपल्यासमोर उलगडून दाखवतं. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर खोडकरपणा असला तरी असा खेळकर स्वभाव संपूर्ण समुदायाला दररोज आनंद, हास्य आणि प्रेमाने कसा भरून टाकतो. दैनंदिन जीवनातील अशा लहान-सहान व्यत्ययांमध्येही समाज एक अत्यंत खोल आनंद शोधून काढू शकतो. फक्त अट इतकीच असते की त्या व्यत्ययांच्या मुळाशी असंच काहीसं निर्मळ आणि शुद्ध प्रेम असलं पाहिजे. तर शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करूया. आजच्या या धकाधकीच्या आणि वेगाने धावणाऱ्या आधुनिक जगात, जिथे आपण सगळेच आपापल्या कामात इतके व्यस्त आहोत, तिथे अशी आनंददायी आणि प्रेमाने भरलेली खोडकर मजा आपल्याला कुठे अनुभवता येईल? जीवनाची चव वाढवणारी ही खेळकर वृत्ती आपण आज कशी जपू शकतो? या प्रश्नावर नक्की विचार करा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, नेहमी असेच नवीन विषय समजून घेत रहा.